टिफिन द्यायचा आहे आणि घरात काहीच भाजीपाला नाही आहे, तेव्हा आपल्याला झटपट आणि पटकन काय करता येईल, तर ही चटणी आहे. आणि खरंच खूप सोपी आहे करायला. भाजीपाला नसेल ना, तर एखाद्या वेळेस तुम्हाला पोळीसोबत द्यायला जर म्हटलं ना, तर ही चटणी अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट टिफिन करता येईल. भाजीपाला नसला तरी चालेल, अगदी सोपी चटणी आहे. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, एक कढई घेतली आणि कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाणे आपण घेतल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे जे आहे चांगले भाजून घ्यायचे. तर त्यासाठी गॅस एकदम कमी करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला खरपूस म्हणजे खमंग शेंगदाणा लागला पाहिजे तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कारण ही चव जी आहे चटणीला शेंगदाण्यामुळे कांद्याला येते. तर खरंच खूप छान लागते. तुम्ही म्हणाल हे काय ऑप्शन आहे, चटणी कोण खाईल? भाजीच्या ऐवजी ही चटणी भाजीसारखीच लागेल, तुम्ही ट्राय करून बघा. तर शेंगदाणे आपले चांगले खरपूस भाजून झाले, थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि खलबत्त्यात कुटायचे आहेत आपल्याला. मिक्सरमधून बारीक नाही करायचे आहेत. तुमच्याकडे तुम्हाला जर वाटत असेल मिक्सरमध्ये जर चालेल थोडंसं जाडसर करायचं आहे, पण खलबत्त्यात कुटून घेतलं तर जाडसर आणि एकसारखे येतील. तर मी काय केलं आहे, जाडसर असे कुटून घेतले, चांगले अर्धे अर्धे तुकडे करून घेतले, थोडेसे रवेदार असे करून घेतलेले आहे शेंगदाणे. नंतर काय करायचं आहे, आपल्या घरात जे कांदे असतात ना, ते कांदे घ्यायचे 2. मेंबर जास्त असतील तर शेंगदाण्याचं आणि कांद्याचं प्रमाण वाढवायचं आहे, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. तर इथे कांदे घेतलेत मी 2, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. तर कांद्याची जी साल आहे ती काढून टाकायची आणि कांद्या आतला जो भाग आहे तो फक्त आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरताना काय करायचं, फक्त एकदम बारीक हा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. तर आपण इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असा कांदा चिरून घेतो आहे. म्हणजे काय होईल, कांदा जेव्हा शेंगदाण्यासोबत मिक्स होईल ना, त्यावेळेस तो कांदा म्हणून लागणार नाही. चव छान येते त्याची आणि हो, मस्त लागेल चटणी. तुमच्या घरातल्या साहित्यात आहे, झटपट होणारी आहे आणि टिफिनमध्ये मुलांनाही आवडेल. मला असं वाटते खरंच आवडेल, कारण आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडते. मी कधी एखाद्या वेळेस भाजीपाला नसेल ना आणि मला कंटाळाही आला असेल स्वयंपाकाचा, तर मी चटणी कधी कधी करून देते. तर अगदी करायला सोपी जाते, त्यामुळे काही टेन्शन येत नाही आहे. तर इथे झाला आहे आपला बारीक चिरून कांदा. नंतर काय करायचं आहे, आपल्याला कोथिंबीर घालायचं. चांगलं स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलं आहे आणि नंतर मी त्याला सुकवून घेतलं आहे आणि कापून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे कोथिंबीर कापून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आणि हो, तुमच्याकडे कोथिंबीर पण नसेल ना, तर काही अडचण नाही. असं काही नाही की कोथिंबीर घातलाच पाहिजे. माझ्याकडे होता म्हणून मी घातलेला आहे. भाजीपाला जर कोथिंबीरमध्ये नसेलच घरात, तर तो नसला तरीही चालेल. कांदा आणि शेंगदाणे जे आपण वापरतोय ना, ते असले तरी चालतील. तर इथे मी काय केलं आहे, जो कांदा आपण कापून घेतला होता बारीक, तो घातला आहे आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातला आहे त्यामध्ये, जो जाडसर करून घेतला आहे आपण तो. आणि होता माझ्याकडे कोथिंबीर, तर तो घातला आहे मी त्यामध्ये. आणि हे आपल्याला काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे चटणीच्या आकाराने. तोपर्यंत काय होईल, थोडासा कांदा जो आहे मीठ घालून घेतलं की शेंगदाणे कांदा थोडासा मऊ व्हायला लागेल. जोपर्यंत आपण त्याला फोडणी घालतोय ना, तोपर्यंत मिठाने काय होतं, कांद्याला पाणी सुटतं आणि नंतर काय होतं, तो शेंगदाणा जे घातलेला आहे आपण भाजलेला, तो थोडासा मऊ होतो. म्हणजे आपल्याला शेंगदाण्याची जी चटणी करतोय आपण कांद्याची आणि शेंगदाण्याची, ती खायला छान लागते. तर चांगलं मी 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि 10 ते 12 बारीक बारीक कढीपत्त्याची पाने घातलेली आहे. थोडीशी हळद पण घालायची आहे, फोडणीला छान लागेल चवीला. आणि लाल मिरच पावडर घातली मी 1.5 चमचा. तुमच्या तिखट जसं तुम्हाला हवं असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये लाल मिरच पावडर घालू शकता. तर ही घालायची गरमागरम फोडणी आपल्याला त्याच्यावरती. घातल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, ही चटणी जी आहे ना, तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल की तर ही भाजीची चव काढेल का, तर खरंच खूप छान लागेल. भाजी काय लागेल अशी चटणी लागते, पण खरंच खूप सोपी आहे ना करायला. तुम्ही म्हणाल काय रेसिपी दाखवते, पण नक्कीच ट्राय करून बघा. अगदी छोट्या छोट्या रेसिपी आहेत, पण खरंच खूप चवीला छान लागतात. तर त्याला थोडंसं चवदार बनवण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घातला आहे मी, म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे एवढ्या चटणीला मी. त्याने काय होईल, तुमच्या चटणीचा जो स्वाद आहे अगदी छान होईल, म्हणजे चवीला खूप छान लागेल तुम्हाला. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी छोट्या छोट्या रेसिपी आहेत, पण खरंच खूप चवीला छान लागतात आणि सगळेच जण आवडीने खातात. आवडीने खाल्लं ना किंवा आपल्याला सगळ्यांनाच बरं वाटतं की अरे वा, खूप छान झालं म्हटलं की छान वाटतं. म्हणजे आपण अजूनही छान स्वयंपाक करू शकतो, अशा प्रकारचा स्वयंपाक आहे. तर अगदी झटपट आणि पटकन होणारी चटणी आहे. तर ही चटणी तुम्ही स्टोअर म्हणता येणार नाही आहे. आपल्याला केली की एका दिवसात, म्हणजे सकाळी जर केली तर संध्याकाळपर्यंत आपण खाऊ शकतो, कारण कांदा घातलेला आहे त्यामध्ये. त्यामुळे स्टोअर करण्याचा काही विषय येत नाही त्याला. तर अगदी सोपी आणि ऐन वेळेवर करता येईल अशी चटणी आहे. तर इथे मी काय केलं, मस्त गरमागरम पोळी लाटून घेतलेली आहे, म्हणजे पोळी करून घेतली. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला आणि गरमागरम पोळीवर आपण चटणी घ्यायची आहे बिना तेलाची, कारण आपण तेल भरपूर घातलेलं आहे त्यामध्ये.
आणि खमंग आणि रुचकर लागणारी चटणी आहे आणि करायलाही खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे. तुमच्याकडे भाजीपाला नसेल तर एकदा तरी ट्राय करून बघा किंवा असेल तरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळली चटणी कशी झाली ते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.